जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास 10वा. सिद्धांत निरूपण नाम. श्रीराम. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगेना ते. निश्चळी चंचळ नाना ते, येण्याची न्याये श्रीराम. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे. रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे श्रीराम. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले. उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. ऐसे जे काही वाटले, ते झाले आणि गेले. आकाशासारिखे तगले, हे तो घडेना श्रीराम. उत्तम जाणीवेचा जिनस, समजोन पाहे सावकास. निराभास ते आकाश, भास मिथ्या श्रीराम. उदक पसरे वायो पसरे, अंतरात्मा अत्यंतची पसरे. तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतरयामी श्रीराम. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते. विवरणेची निवळते, प्राणीमात्रांसी श्रीराम. विवरता सेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी. जालियाने तुटी, होणार नाही श्रीराम. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, आणि मनाचे होते उन्मन. तत्वनिरसनी अनन्य, विवेके होते श्रीराम. आपल्या माथ्यावरले आकाश निश्चळ तर आहेच, परंतु अवघे ब्रह्मांड व्यापून सुद्धा आकाश आहे तसे स्थिर आणि निवांत आहे. आकाशात अनेक घटना घडतात, परंतु त्यातली एकही कायमस्वरूपात टिकत नाही, हे आपण नेहमीच अनुभवतो. त्या आकाशासारखे परब्रह्म निश्चळ आहे. परब्रह्माच्या ठिकाणी काहीही चंचल टिकत नाही. अंधार पडला की वाटते अंधारासारखे आकाश काळेभोर झाले. सूर्य उगवला की सूर्यकिरणांसारखे ते पिवळे वाटू लागते. खूप थंडी पडली की आकाश थंडगार झाले आहे असे वाटू लागते. कडक उन्हाळ्यात उष्ण झळांमुळे तेच आकाश वाळल्यासारखे वाटते. हे जे आपल्याला प्रत्येक वेळेला वाटले, ते तसे काहीच वास्तविक घडलेले नाही की आकाशात ते काही टिकले नाही. एक लक्षात घ्या की एकदा का मनाला उत्तम जाणीव झाली की सर्व काही दृश्य जगात जे जे घडते ते सावकाशपणाने प्रत्यक्ष अनुभवा. मग लक्षात येईल की आकाशाच्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेला जो भास झाला ती सत्य परिस्थिती नसून ते सारे मिथ्या आहे. आकाश हे निराभास आहे. पाणी काय, वारा काय, व्यापक झालेले आपण प्रत्यक्ष अनुभवतो. आत्मा तर अत्यंत व्यापक झालेला प्रत्ययाला येतो. खरे सांगायचे तर सर्वच तत्वे आपल्या अंतर्यामी आपल्याला जाणवतात. जे चळते ते आणि जे निश्चळ आहे ते सारे आपल्या अंतर्यामी कळते. आपण जेव्हा खोलवर जाऊन मनन चिंतनाच्या लख्ख वाटेवरून विचारांची पावले टाकतो, तेव्हा सर्व काही आपल्याला स्पष्ट होत जाते. सर्वच तत्वांचे विवरण अंतःकरणात खऱ्या अर्थाने निनादू लागते. तेव्हा आपले एकूणच अस्तित्व निवृत्तीच्या उंबरठ्यावर पाय रोवून उभे राहते. मन अखंडपणे निवृत्त झाले की मग स्वस्वरूपाची खरी भेट होते. नंतर मात्र कधीच ताटातूट होत नाही. त्यावेळी भगवंत भेट घडते. ज्ञानाचे विज्ञान होण्याचा तो एक अपूर्व क्षण असतो. त्या क्षणी मन उन्मनावस्थेत जाते. सर्वच तत्वांचे निरसन झाल्यामुळे विवेकाची अप्रतिम अशी न संपणारी पहाट होते. निर्गुणाशी आपण सहजगत्या तादात्म्य पावतो. वडिलांस शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्तपण गेले, तये ठाई श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे तैसे बोलो काही, कळावया श्रीराम. वडील अंतरात्मा जो आहे त्याला नीट शोधून त्याच्याशी मनाने एकरूप झाले की जे जे म्हणून चंचळ आहे ते निश्चळ होऊन जाते, असे अद्वैत भगवंताशी जुळून येते. जोपर्यंत आपण द्वैतावस्थेत आहोत तोपर्यंत चंचळ आणि निश्चळ त्या अनुभवाला ठिकाण नाही. कुठलेही दृश्य विश्व नाही. मग बोलायचे कसे? तरीही मी काहीतरी सांगितले इतकेच.
अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्ये कैसी झाली, स्थिती पाहा श्रीराम. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा, निर्विकारी श्रीराम. चंचळाची विकार बालटे, चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडेना श्रीराम. महावाक्याचा विचारू, तेथे संन्यासास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू, तोही विवरून पाहे श्रीराम. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपुली करणी आपणासी, निश्चयेसी श्रीराम. जगदीश वोळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी, विचार जाणती श्रीराम. उपासनेमुळे अंतरात्म्याच्या आपण इतके निकट जातो की द्वैतावस्था शिल्लकच राहत नाही. आपणच ब्रह्मस्वरूप झाल्यावर सर्व वृत्ती मावळतात. अज्ञानाचा गडद काळोख संपुष्टात आल्यामुळे ज्ञानाचा सूर्योदय जो होतो, त्या उजेडात मला ज्ञान झाले ही वृत्तीसुद्धा पार मावळून जाते. त्यामुळे जे निवृत्तीपद साधक प्रत्यक्ष अनुभवू लागतो, ती वृत्तीशून्य अवस्था काय असते तर तो एक शक्तिपात होतो. ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही अवस्था संपल्यामुळे चंचळ वृत्तीचा गरागरा फिरणारा भोवरा थांबतो. मायावी जग निवृत्त झाल्यामुळे जीव परमात्मस्वरूप बनतो. निर्विकार अवस्था साधक अनुभवू लागतो. विकारी चंचळ नाहीसे झाल्यामुळे ब्रह्मरूप विश्व शिल्लक राहत नाही. एक मात्र लक्षात घ्या की चंचळ आणि निश्चळ कधीच एकरूप होत नाही. निश्चळ आहे तसेच असते, फक्त चंचळाचा खेळ संपतो. आणखी एक सांगतो की तत्त्वमसीसारख्या महावाक्यांचा खोलवर विचार करण्याचा अधिकार फक्त संन्यासी वृत्तीने जगणाऱ्या साधकालाच आहे. तसेच ज्याच्यावर भगवंत कृपेचे शीतल चांदणे पडलेले आहे त्यालाच आहे. आता संन्यासी कोणाला म्हणायचे तर ज्याने सहाही विकारांवर पूर्णपणे मात केलेली आहे, तो महापुरुष संन्यासी असतो. तसेच सर्व विचारी पुरुष हे संन्यासीच असतात. आपण जेवढी उपासना करू, साधना करू, तेवढे भगवंत कृपेचे फळ आपल्याला निश्चितच मिळते. एकदा का भगवंत प्रसन्न झाला की आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची कल्पना कोण करेल? जे विचारवंत श्रोते आहेत त्यांना माझा हा विचार कळेल. जे जे विचारी समजले, ते ते निस्संग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले, ते देहाभिमान रक्षिती श्रीराम. लक्षी बैसले अलक्ष, उडोन गेला पूर्वपक्ष. हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला श्रीराम. आकाश आणि पाताळ, दोन्ही नामी अंतराळ. काढिता दृश्याचे चढळ, अखंड झाले श्रीराम. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षून पाहे. उपाधी निरासे साहे, शब्द कैसा श्रीराम. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर. विचारे पाहावा विचार, अंतरयामी श्रीराम. पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते. अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे श्रीराम. विचारी माणूस संन्यासी असतो. जे जे विचारी पुरुष आहेत त्यांना भगवंत कृपेने निस्संगता प्राप्त झाली. परंतु देहाभिमाने जे जगतात ते फक्त आयुष्यभर अहंकारच जपत राहतात. जिथे मर्त्य मानवी चक्षूंचे लक्ष पोहोचत नाही, त्या लक्ष परब्रह्माला एकदा का आपण मन अर्पण केले की पूर्वपक्ष उडून जातो. कारण माया त्या ठिकाणी संपते. परब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे हा हेतूसुद्धा माळून जातो. आकाश आणि पाताळ ही एकाच अंतराळाची दोन नावे आहेत. एकदा का दृश्य विश्वाचे भ्रमाने माखलेले पडदे दूर झाले की सर्व काही अखंड आहे. सर्वत्र आकाशच भरून आहे ह्याची जाणीव होते. वास्तविक आकाश अखंडच आहे, परंतु मन आणि जाणीव उपाधीत तंग झाल्यामुळे द्वैत भासत होते. उपाधी संपल्यावर परब्रह्म एकच शाश्वत आहे याची खात्री पटते. परब्रह्म हे शब्द आणि कल्पना यांच्या पलीकडे आहे.
मन आणि बुद्धी यांच्या अतीत परब्रह्म आहे. या साऱ्याचा आपण नीट खोलवर जाऊन विचार केल्यावर हे सारे पाहता पाहता सहजपणे कळून येते. परंतु जे जे काही कळून आले ते सारे व्यर्थ आहे हा साक्षात्कारसुद्धा त्याच क्षणी होतो. जेवढे कळले असे वाटते ते सारे भ्रम आहेत हे कळणे महत्त्वाचे. श्रोते हो, हा विषय खूप अवघड आहे. तो कसा समजावून सांगावा तेच कळत नाही. वाक्यार्थ वाचांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला. पुढे समजोन बोला, कोणी तरी श्रीराम. शाश्वतास शोधित गेला, तेणे ज्ञानी साच झाला. विकार सांडून मिळाला, निर्विकारी श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले. पुन्हा जरी ते आठविले, तरी ते मिथ्या श्रीराम. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा निरसे. विचारे अंतरी बैसे, चळेना ऐसा श्रीराम. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. ज्ञात्यास तैसे झाले, वासना बीज श्रीराम. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी, निश्चळी गेली श्रीराम. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ. भूतास ध्यातो तो केवळ, भूत होय श्रीराम. जो पावला सेवटवरी, तयास हे काहीच न करी. अंतरनिष्ठा बाजीगरी, तैसी माया श्रीराम. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले. अवघे भयची उडाले, अकस्मात श्रीराम. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे. अंतरी विवेके उमजावे, सकळ काही श्रीराम. महावाक्यांमधला जो वाच्यांश आहे तो शोधून पाहिल्यावर लक्षात आला. त्या वाच्यांशाचे मनन चिंतन केल्यावर त्यातला लक्षांश कळला. त्यामुळे वाच्यांश लोप पावला. लक्षांशसुद्धा परब्रह्माच्या अलक्षात बुडून गेल्यावर लक्षात येते की सर्व काही समजण्याच्या कक्षेपलीकडे गेलेले आहे. मग बोलणार तरी काय आणि परब्रह्मात विलीन झालेला साधक बोलणार कसा? एकदा का शाश्वताचा शोध लागला की ज्ञानी ब्रह्मज्ञानी होतो. विकार सांडून जातात. साधक निर्विकार अशा परब्रह्मस्थितीत जाऊन पोहोचतो. अज्ञानाच्या काळोख्या रात्री अनुभवताना दुःस्वप्ने खूप पाहिली, परंतु ज्ञानाची पहाट उमलून आल्यावर पडलेली वाईट स्वप्ने खोटी होती हे लक्षात येते आणि ती स्वप्ने पुन्हा जरी आठवली तरी ती मिथ्या आहेत याची तीव्र जाणीव आपोआप होते. एकदा का अढळ आत्मज्ञान प्राप्त झाले की प्रारब्ध योगाने देह राहिला काय किंवा मृत झाला काय हा साधक अखंड ब्रह्मावस्था अनुभवत राहतो. बीज एकदा का अग्नीने भाजले की त्याला पुन्हा अंकुर फुटत नाही. त्याप्रमाणे वासनेचे बीज भाजल्यावर आत्मज्ञानी माणसाचे जन्ममृत्यू थांबतात. एकदा का विचारांनी बुद्धी स्थिर झाली की कार्यसिद्धी सिद्ध होऊन चंचळ वृत्ती नष्ट होते. खोलवर विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीच्या साधकांची ज्ञानशक्ती परब्रह्मातच पूर्णपणे केंद्रित झाली होती. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो. जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो. जो भूतांचे ध्यान करतो तो भूत होऊन जातो. म्हणजे दृश्य विश्वात ते खरे मानून त्यातच विलीन होऊन जातो. जो शेवटपर्यंत निश्चळ परब्रह्माचे चिंतन करतो, उपासनेमध्ये दंग होऊन जातो, त्याला चंचळ काही बाधत नाही. जाणत्या माणसाला जादूगाराच्या कसबेचे काही वाटत नाही. त्याला माया खोटी आहे याचे पूर्ण ज्ञान झालेले असते. हे दृश्य विश्व मिथ्या आहे हे एकदा का लक्षात आले की मनातले सर्व भय संपुष्टात येते. मिथ्या जग उलथवून लावणाऱ्या उपासनेचे आपण ऋणी व्हायला हवे.
कसे तर उपासनेने भक्तांनी आपली परमभक्ती वाढवावी, अंतर्यामी विवेक वाढवून भक्तीचा प्रसार करावा आणि सर्वांना उपासना मार्गावर आणून सोडावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.